संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी ते सांगडेवाडी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नुकताच सिमेंट काँक्रिटीकरणाचा रस्ता तयार करण्यात आलाय। आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या माध्यमातून हा रस्ता पूर्ण झाल्याने पिढ्यानपिढ्या रस्त्यासाठी होणारी ग्रामस्थांची परवड थांबेल अशी अपेक्षा नागरिकांना होती। मात्र रस्ता तयार होताच खडी क्रेशर साहित्याची वाहतूक करणाऱ्या अवजड व ओव्हरलोड डंपरची या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू झाली आहे। या अवजड वाहतुकीमुळे सांगडेवाडी ते भोसदरी रस्त्याच्या परिसरातील सुरुवातीच्या भागातील काँक्रिटीकरण अक्षरशः फुटून गेले। त्यामुळे लाखो रुपये खर्चून तयार झालेला रस्ता पुन्हा खराब होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। 4-5 दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी या मार्गावरून जाणारी वाहने अडवून चालकांना रस्ता खराब होईल त्यामुळे या मार्गाने अवजड वाहने आणू नका अशी विनंती केली होती। त्यानंतर 2 दिवस वाहतूक बंद राहिली। मात्र पुन्हा डंपरची ये-जा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत पोलीस व महसूल प्रशासनाला याबाबत माहिती दिली आहे। ईशानाथ विमाज सांगडे। बरं, काय झालंय? काय नाही, रोडचं आमचं बंद करायचे होते आपलं डंपरवाले सगळे। का बरं बंद करायचं? अहो हे रस्त्याचं 4 पिढ्या झालं काम चालू आहे आणि 4 पिढ्यानंतर काम झाले। आधी 4 पिढ्या काला म्हणतात, 4 पिढ्यानंतर काम झाले ना। आज हे जर रस्ता खराब झाला तर याची जबाबदार कोण घेणार? तुम्हाला रस्ता नव्हता का पहिला रस्ता नव्हता आम्हाला। बरं. मग पहिला रस्ता आम्ही हे लांबटे साहेब समजा हे हाती धरून समजा सगळे करून मग आम्ही रोड केला, गावाला धरून ग्रामपंचायत धरून। लांबटे साहेबांच्या निधी. हा लांबटे साहेब झालाय। बरं, मग आता आम्हाला हे डंपर आहे ना, हे जे 6 टायर आपले 6 टायर आहेत ना छोट्याले, यांचं काय नव्हतं म्हणणं, पण जे 10 टायर आहेत 6 टायर आहेत हे जाऊन द्यायची नाही ना आम्हाला। रोडचं जर वाटव झालं तर आम्ही काय करायचं? परत आमच्या कोण लक्ष देणार? परत होणार नाही निधून असं आता काय म्हणणं आहे? आमचं पण नाही। रोडला आहे ना एक डंपर बंद झाले पाहिजे। हे ओव्हर रोड गाड्या जास्त टनाच्या गाड्या आहेत, हे रोड जाऊन जर गेलं तर परत रोड होणार नाही। रस्त्याला बारकाई करू द्या, गती होत नाही। हे एवढे स्पीड चालतात का? कमीत कमी 70-80 स्पीड चालते उतारण्याशिवाय। मला सांगतो मी तर इथे घरापाशी तर दररोज राहतो हमेशा। बरं, त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला का? अहो त्यांना आम्ही 50 बारे सांगितलं समजून, ते ऐकतीच नाही। ते पोलीस स्टेशन पर्यंत जातात आमची तक्रार घेऊन। डंपरवाले काय म्हणतात? हे राजेंद्र सांगडे ना, हे 2-3 बारे आम्ही ना, मला फोन केला, मी बाहेर होतो, राजेंद्र सांगडे पोलीस स्टेशनला बोलावलं, तिथे जाऊन त्यांनी तक्रार केली। काय मी नव्हतो त्या दिवशी, पण मग त्या दिवशी राजेंद्र सांगडे होते त्यावेळेस आहे ना। मग त्यांनी ते तिथं पोलीस स्टेशनला काय झालं मला काय माहिती, आता मी काय बाहेर होते मला काय माहित नाही हो। पण मग ते ऐकते नाही, सांगून ते त्यांना गुढी सांगा कसं सांगा, ते ऐकतीच नाही। वरून दम देतात ते माणसांना। याच्या पुढे ना डंपर आहे ना जाऊन द्यायची नाही बुवा, आमचं असं म्हणणं आहे गावकऱ्यांचं। आणि आमचा रस्ता खराब होऊ नये म्हणून आमच्या दखल आम्ही सांगतो बुवा, दुसरं काय। दरम्यान घटना समजताच पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके यांच्यासह पोलीस कर्मचारी सांगडेवाडी परिसरात दाखल झाले। तुम्ही वाहने अडवू नका, तुम्हाला अवजड वाहनांची तक्रार करायची असेल तर कलेक्टर साहेबांना तुम्ही तक्रार करा, तेच याबाबतचे आदेश करतील असे पोलिसांनी सांगितले। त्यानंतर थांबवलेला डंपर सोडून देण्यात आला। मात्र पुन्हा काही वेळाने तो डंपर पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू होती। कृष्णा बाबुराव कर्डक, मी राहणार कुरकुंडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। आमच्या गावची समस्या गेले कित्येक वर्ष रस्त्याचं काम रखडल्या कारणाने आमच्या गावात आमदार निधीतून आलेला काँक्रिटीकरणाचा रस्ता 2025 ते 24 मध्ये अपूर्ण आहे। पण त्या रस्त्याचं काम चालू असतानाही त्या रस्त्यावरती मालवाहतूक खडी केशरच्या गाड्या जात आहेत। त्या रस्त्या गाड्यावाल्यांना मी 4 ते 5 वेळा समज देऊनही ते रस्त्यावर वाहतूक चालूच ठेवलेली आहे। त्या संदर्भात ही बाईट देण्यात येत आहे। नवनाथ गाडेकर साहेबांना मी बोलवलेलं आहे, परंतु ते वारंवार मी सरपंचांनाही सांगून, त्यांनी 2-4 वेळा त्या गाडीवाल्यांना सांगून त्यांच्याशी संपर्क साधला, पण ते गाडीवाले काय ऐकत नव्हते। अशा कारणामुळे आज आम्ही त्यांच्या गाड्या अडवल्यात आणि त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी एवढी मागणी करतो आणि थांबतो। जय हिंद। नाव प्रदीप कर्डक। आज या रस्त्याच्या संदर्भात आम्ही जे प्रशासनाला आम्ही सांगितलं होतं, म्हणजे ग्रामपंचायत मध्ये पण काही गोष्टीचं अर्ज वगैरे दिला, तरी पण 15 ऑगस्टला आम्ही जवळजवळ 50-60 माणसांनी रस्ता अडवला होता। अडवला म्हणजे गाड्या अडवल्या असं समज नाही, फक्त आम्हाला त्यांना समजूत घालायची होती, तुम्ही वारंवार या गाड्या इथून येऊ नका। ओव्हरलोडच्या गाड्या आहे, वर आमच्या ग्रामस्थांना यायला जायला त्रास होतो। एक गाडी रस्त्याच्या पुढे 2 गाड्या बसती नाही, ते
एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तरी बुवा ते गावकऱ्यांना म्हणतात का आमच्या गाड्या तुम्ही नाही जाऊ दिल्या, तुम्हाला आम्ही मुक्ताईच्या पलीकडे नाही येऊ देणार. पुन्हा नाशिक हायवे आम्हाला 2 किलोमीटर आहे, म्हणजे ते आम्हाला धमकी द्यायचा प्रयत्न करतात. आणि आज म्हणजे पोलीस स्टेशनची पण गाडी आली, पोलीस स्टेशन वगैरे त्यांना सांगितलं, पण ते पण आम्हाला कायद्याने बुवा आम्ही हे करू नाही का, कायद्याने तुम्हाला ते करायला पाहिजे. म्हणजे असं बुवा ग्रामस्थांना हक्क नाही का बुवा आपल्या गावातून जो रस्ता जातोय तो व्यवस्थित राहावा. आज पिढीने पिढी रस्ता नाही, आमच्या 70 वर्षापूर्वी आज रस्ता झालाय आणि त्या रस्त्याचा व्यवस्थित म्हणजे वापरच नाही. असा जड मालाच्या वाहतूकच्या गाड्या जे जातात नाही, आम्हाला तो त्रासच आहे ना. असं म्हणजे याच प्रशासनाने जरा हमी घ्यावा, त्या दखलबाजी घ्यावा आणि त्या गाड्यावाल्यांवर कारवाई केली तर चांगलंच होईल. म्हणजे इथून पुढे भविष्यात तरी रस्ता आमचा टिकून राहील, एवढी मागणी आमची प्रशासनाला. सर नमस्कार, मी दिवजा शांताराम कोल्हापूर, सदस्य ग्रामपंचायत कुरकुंडी. आज दिनांक 18/8/2026. काय झालं, आम्ही पाठीमागच्या वेळेस 4-5 दिवसापूर्वी हा जो रस्ता झाला काँक्रिटीकरण कुरकुंडी ते सांगडेवाडी, हा ऍक्च्युली हा रस्ता आपल्या देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष पूर्ण झाले. हा तोपर्यंत आपल्या सांगडेला रस्ताच नव्हता. पण नंतर पाठीमागे काय झाले, एक पंचवार्षिक याची विधानसभेची निवडणुका झाल्या, तर लांबटे साहेब उमेदवारी म्हणून आमच्याकडे आले. तर साहेबांना आम्ही सांगितलं की साहेब आमचा असा प्रॉब्लेम आहे की आम्हाला स्वतंत्र म्हणजे देश स्वतंत्र होऊन आता जवळजवळ 80 वर्ष झाले, तर आम्हाला म्हणजे रस्त्यात माहित नाही लोकांना कसं आहे ते. साहेबांनी वगैरे सगळे 2 दिवस साहेबांनी इकडे व्हिजिट पण केली. साहेबांना पण समजलं की बाबा खूप खड्डे, इकडे लोकांच्या खूप एक समस्या आवड आहे. तर मग साहेबांनी काय केलं, मग आम्ही ग्रामपंचायत आम्ही असेल, पप्पूबाई असेल, भाऊ असेल, भागन असेल, संपत मॅडम असतील, आम्ही एक 7-8 जणांनी साहेबांना एक विनंती केली आणि ग्रामपंचायत लेटर दिले की साहेब असा आम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यावा. साहेबांनी ते आमचं म्हणणं ऐकलं आणि लांबटे साहेबांनी तो रस्ता आम्हाला मंजूर पण करून दिला आणि त्याचं काम पण सगळं क्लिअर करून दिलं. सगळं व्यवस्थित काम झालं आणि नंतर मग काम झाल्यावर आता सगळं ग्रामस्थांवर बरं वाटलं. नंतर काय झालं, इकडे आपल्या सांगडेवाडीच्या साईडला वरती खडी क्रशर 2-4, तर इकडे काय करतात हे ऍक्च्युली ते आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये नाही, ते बेलापूरच्या हद्दीमध्ये, आणि त्यांना ऑलरेडी हे करता रस्त्याचा त्या डंबराचा इकडे काही संबंध नाहीये. तर त्यांना तिकडून या भोजरी फाट्यावरून बोटा मार्गे तो रस्ता त्यांना जायला आहे. तर आम्ही हे लोकांनी काय केलं, आम्ही रस्ता तर कोणाचा अडवायचा नाहीये आणि त्यासाठी याच्यात पण नाही की रस्ता कोणाचा अडवायचा म्हणून. तर आम्ही फक्त डंबराला समज दिली की बाबा ना तुम्ही आमचा खूप वर्षापासून रस्ता झालेला आहे, लांबे साहेबांनी आम्हाला रस्ता करून दिलेला आहे, तर तुम्ही इकडून जाऊ नका, तुमचा लिगल रस्ता आहे तो तुम्ही वापरा. पण ते लोक काय त्याला एक वेळ सांगितलं, 2 वेळ सांगितलं, त्यांना 5 वेळ सांगितलं, तर ते काय ऐकायचं मनस्थितीत नव्हते. तर मग शेवटी काय केलं, तर मग आम्ही ग्रामसभेने तो ठराव घेतला. ग्रामसभेने ठराव घेऊन एक ठराव यांना दिला, खडीकर शेवाळ्यांना. तर नंतर मग आणि याच्या मसुलवाल्यांना वगैरे कोणी सांगितलं बाबा साहेब असं आहे, तर बोलले तसं काही नाही म्हणले, तुम्ही आम्हाला सर ग्रामपंचायत ठराव लेटर द्या की तुमच्या अशी वाटप होती. तर ठीक आहे बाबा, आम्हाला ते येतं पण काय, पण ते ऍक्च्युली ते खडीच्या गाड्या आहे, त्या ग्रीजच्या गाड्या आहे आणि ते एकतर इथून एक घाट सेक्शन रस्ता आहे आणि उतराचा रस्ता आहे. आता हे लोक काही व्यवस्थित चालते नाही आणि रस्ता पण अरुंद आहे, खूप डबल गाडी पण पास होत नाहीये. आणि हे लोक काय करतात, डायरेक्ट गाडी फास्ट मध्ये आणतात. गावामध्ये लहान लहान मुलं खेळत असतात, मोटरसायकलवाल्यांना पण जायला साईडला रस्ता नसतोय, साईडला खड्डे गटर आहे, तिथे पण पाण्याची भीती आहे. तर उद्या जर यांच्यामुळे कोणाला काही कमी त्याला जबाबदार कोण जाणार आहे. मग मुसलमानांना पण सांगितलं तरी बोले असं करा. मग ठीक आहे, आमची आता पाठीमागे ग्रामसभा झाली, तर ती काय कोरम अपूर्ण असल्यामुळे ती खूप झाली. नंतर आता आम्ही एक 4-5 दिवसांपर्यंत ग्रामसभा आहे, तर त्याच्यामध्ये विषय घेऊन आम्ही एक घारवा पोलीस स्टेशनला एक तहसीलदार साहेबांना, एक साहेबांना आणि एक कलेक्टर साहेबांना ह्या रस्त्या संदर्भात एक जड वाहतूक संदर्भात आम्ही एक निवेदन देणार आहोत. तर त्या साहेबांनी एक व्यवस्थित लक्ष घालून यांना ते खडीकर शेवाळ्यांना आणि डंबरवाल्यांना योग्य ती समज द्यावी अशीच आमची विनंती आहे. निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांनी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याकडे या रस्त्याची व्यथा मांडली होती. त्यानंतर त्यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने रस्ता पूर्णत्वास नेला. अनेक वर्षानंतर पक्का रस्ता मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र आता अवजड व ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता निर्माण झाल्याने "ये रे माझ्या मागल्या" अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. नुकताच तयार झालेला रस्ता अवजड वाहतुकीमुळे खराब होत असेल तर स्वतः आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी प्रशासनाला संबंधित वाहतूक आणि वाहनांवर तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. तसेच रस्त्याचे नुकसान होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.
तुम्ही आता वाळवाडी पासून कुरकुंडी पर्यंत रस्त्यावर तुम्ही आले ते पाहिलं का त्या लोडच्या ज्या गाड्या त्या लोडच्या गाडी ओव्हरलोड गाड्या असतात की नाही आणि आमच्या गावाला पण त्रास होतो. आणि रस्ता पण खूप खराब झाला ग्रामपंचायतीने झालं 100% इथून काढलं कधी झालं नाही असं एवढं म्हणजे एका दिवशी एकदम पण आपली अंगावर येतात फार गाड्या एकच रस्ता सिंगल रस्त्यात काय सांगावं तुम्ही पुढून गाडी अशी एक गाडी नाही अशा काही 10-15 गाड्या दिवसात ग्रामपंचायतला दिलेलं आहे मॅडम म्हणले का पोलीस स्टेशन आम्ही दिलेलं आहे आता म्हणले मॅडम इकडे मी काय म्हणतो ऐका तुम्ही आता तुम्ही रस्ता अडवलाय का नाही आता रस्ता अडवलाय का मला पहिलं सांगा नाही आलेलं नाही साहेबांचे आदेश आहे 37-31 उल्लंघन तुम्हाला रस्ता अडवायचा पत्र द्या रस्ता नाही. काय काय साहेब, रस्ता दगड नाही, काय नाही. आम्ही कायदेशीर बाबींचा मालकाला तुमचं काय विचारून म्हणणं घ्या. असेल तुम्ही सगळ्याला हे करा तुमचे काय सगळ्यांना मिळून लोकांचं नियोजन करा ते सगळ्यांना द्या कळवा आधी असा तो विषय आहे ते करतील, एक काम निर्णय देतील ना. एक काम करायचं 2 मिनिट ऐका त्यांना ते आपण त्यांचा काय संबंध आहे आपल्याला सांगायचं ना जर याला आपण सांगतो वरून दिली बाबा तिला ऐकलं नाही एक काम करायचं आपलं जे सगळं झालेलं आहे लेटर ग्रामपंचायत लेटर आपण घेऊ आपण पोलीस लेटर देऊ वरपर्यंत साहेबांना लेटर देऊ आपल्याला अलीकडे आणायचा संबंध नाही आहे. तुम्ही असं आंदोलन विषय हो एवढं याच्यासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनाच पत्र द्यावं लागेल कारण की याचा आदेश जिल्हाधिकारीच करू शकतो पोलीस स्टेशन नाही किंवा प्रांत नाही तुम्हाला घ्यायचं होतं पण आमची ग्रामसभा खूप झाली तर आहे पुढं मग आम्ही देणार आहे तुम्हाला मार्ग आहे पर्याय मार्ग आहे त्याला काय करायचं म्हणजे कायदेशीर बाबींचा असं ते जिल्हाधिकारी तुम्हाला त्याच्यावरती आदेश काय नाही बोलतो. हे गावची अडचण आहे हे गाववाली जाऊन त्या गावाला पण म्हणते जायचं नाही जायचं नाही मी सांगतो ऐका तसं नाही हे जे खाली क्लिअर ना ते आपल्याला पण आपल्या ग्रामपंचायत हातीत नाही येते त्यांना रस्ता तिकडून रस्ता तिकडून झाला पाहिजे त्यांना तुम्ही सांगा ना आम्हाला रस्ता राष्ट्रीय महामार्ग आणि विशेष सर सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे 70 वर्षातून पहिल्यांदा हा रस्ता पहिले आहे. झालाय आम्ही पाहिलं आता म्हणजे आले 70 वर्ष आमचा हा रस्ता फुटत असेल तर आमच्या गावकऱ्यांनी काय कसं जायचं माझ्याकडे ऊस आहे. आणि आता ते ठराव घेऊन तुम्ही गावांचा ठराव घेऊन तहसीलला पण ते तहसीलला जाऊ शकतो इकडे पण एक दिला आपण जड वाहतूक होऊन द्यायची नाही वाल्यांना पण दिलेलं आहे आम्ही. एक मिनिट ऐका ना जड वाहतूक होऊन द्यायची. अर्ज काय द्या. आणि तसा आदेश ते काय करतील माहिती आहे का एक मिनिट तसा आदेश ते ना खडीकेश्वरला काढतील खडीकेश्वरला काढतील येऊन गेले नाही हो आता आम्ही ठिकाणी वेगळी गोष्ट आहे येऊन जाणं वेगळी गोष्ट आहे तर तुम्ही तसं त्यांना तर निवेदन द्या तसे जिल्हाधिकारी साहेबांना का बुवा आमच्या रोडला जड वाहतूक येऊन देऊ नका तुमच्या तसे याला आदेश काढा तसा आपण इथे आज समंजसपणानेच घेतो ना यांची जर तुम्ही आम्हाला एवढे आदेश काढण्यापेक्षा तुम्ही थोडं समजून घ्या आपल्या गाड्या आणायचं नाही संपला विषय कशाला आम्हाला आदेश काढायला येतात तुम्ही पण आपलेच आहेत ना तुम्ही लय लांबची नाही साहेब ऐका ना काय होत नाही अरे बाबा मिनिट ऐका विषय असा आहे सगळ्यांना जायचं परत नाही ऐका एक मिनिट ऐका त्याला अडवणं हे संविधानिक नाही तुम्हाला फक्त जिल्हाधिकारी आदेश काढू शकता काय जिल्हाधिकारी साहेबांकडे जा त्यांना तुम्ही ग्रामपंचायत मार्फत पत्र द्या निवेदन द्या आदेश काढतील ना साहेब त्याच्यावरती योग्य तो त्याचे सल्ला मसला तो येईल
आम्हाला एक सगळ्यांना द्या ना. प्रवासाचे आज होते, बघ. काय होतं? आता तुम्ही direct काय म्हणजे आता सहकार्य करतोय. तुम्ही सांगा त्यांना ते ह्या रस्त्याने जाऊ नका म्हणून. नाही त्याचे आहोत ते याला मॅडम तिथून गाडी बाजूला पूर्ण आहे. आम्ही कसं काय प्रत्येकाला कसं काय सांगू शकतो? तुम्हीच एक देऊ टाका. आम्ही आमच्या ड्रायव्हरला सांगू शकतो आम्ही गाडी बाहेर काढा. कालच सांगितलेलं आहे ना. करा जिल्हाधिकारी साहेबांना करा, प्रांत साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना सगळ्यांना या संदर्भात तुम्ही द्या निवेदन. त्याला गाडी गावात राहत नाही वाडवाडीत राहते मला काय माहिती